गणपतीचा ह्यावेळेस टॅटू काढायचा, कारण की गणेश उत्सव येतो वर्षातून एकदा. आणि माझं म्हणणं होतं की आता वर्षातून एकदा येतो, प्रत्येक वेळेस ते गणेश उत्सव येतो तेव्हाच आपण गणपती बाप्पांचं खूप उत्साहाने स्वागत करतो, हे करतो. पण ह्यावेळेस मला असं वाटलं की बाबा हा जेव्हा आपल्या अंगावरच गणपती बाप्पा असतील तर आयुष्यभरासाठी गणेश उत्सव आपण साजरा करू शकतो बघू त्यांच्या. आणि ती मला पहिल्यापासून इच्छा होती की गणपती बाप्पांचा टॅटू काढायचा, की ह्याच्या अगोदर मी काढलेला होता आपला महादेवाचा टॅटू होता माझ्या अंगावर. तर त्यावेळेस वाटलं की महादेव आहेत तर त्यांचा गणपती बाप्पा पण पाहिजे. आता फक्त पार्वती राहिले, ते नेक्स्ट टाइम काढू. आता असा विषय की तेव्हा मी डिझाईन ठरवल्या कसं काढायचं काय, म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन काढल्या मी त्यानंतर. तर जेव्हा मी इथे आलो माऊली स्टुडिओला तर असा एकदम असा भारी एक्सपिरियन्स आला. एकदम हे एकदम इन्व्हायरमेंट त्यांचं एकदम मस्त आहे एकदम. आणि त्यानंतर त्यांनी जे डिझाईन स्वतःहून बनवली, त्यांनी जे स्वतःचं हे जे मी प्रिव्हियस ठिकाणी गेलो होतो तेव्हा मला स्वतःला इनपुट द्यावं लागले, इथं मला त्यांच्याकडून इनपुट भेटले, तुम्ही हे केल्यानंतर असं चांगलं दिसू शकतं तुमचा टॅटू वगैरे हे ते. त्यांनी डिझाईन काढल्या वेगवेगळ्या, त्यानंतर त्यांनी स्वतः डिझाईन बनवली गणपती बाप्पांची आणि त्यांनी मला दाखवल्या. त्यानंतर मी 2-3 तास तर आमचे असेच गेले स्टार्टिंगचे की डिझाईन शोधण्यात वगैरे. तर त्यानंतर डिझाईन फायनल केली आम्ही. त्यानंतर गणपती बाप्पांचा हा जो क्षण आहे जो दाखवला होता मी त्यांना, जे स्टार्टिंगला इमेज दिली होती, त्यांनी त्याच्यात जी ओरिजिनल इमेज आहे त्यांनी ती तयार केली ओरिजिनल त्यांच्या आर्टनी. आणि सेम जसा तसा म्हणजे रिअलिस्टिक सेम त्यांनी तसा टॅटू काढला बरोबर. म्हणजे गणपती बाप्पांची इमेज जशी तशी एकदम जसं काय फोटो इमेज आहे अशी छापली, सेम तसंच वाटतं एकदम एकदम मला. आणि त्याच्यानंतर जेव्हा कम्प्लीट झाला टॅटू त्यानंतर मी घरी गेलो, वाईफनी बघितला, ते एकदम खूपच एकदम ती पण आर्टिस्ट आहे, ती पण खुश झाली खूप. म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, खरा आर्टिस्ट जो असतो तोच ओळखू शकतो. तर एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. आणि फर्स्ट ऑफ ऑल की इथलं जे इन्व्हायरमेंट आहे जे असं फॅमिली एकदम, मला असं वाटलंच नाही की मी फर्स्ट टाइम एक म्हणजे फर्स्ट टाइम भेटतोय मी, हे असं वाटलं की एकदम ओळखीचेच आहेत लोक सर्व, एकदम म्हणजे एकदम फ्रेंडली वातावरण होतं, एकदम एकदम भारी. असं म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, शब्द कमी पडतील इतके भारी एक्सपिरियन्स आलाय मला. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. ह्यावेळेस म्हणजे कसं होतं, ह्यावेळेस गावाला गेलो नाही मी गणपतीच्या, पण ह्यावेळेस गणपती बाप्पांनाच घेऊन आलो मी. आता लाईफ टाईम मेमरी राहिली माझी सोबत, ही राहील. आणि जे इथले लोक जे नवीन मला मित्रा टाईपच लोक भेटले सर्व. म्हणजे असं नाही की मी त्यांच्याकडे आलो आणि कस्टमर म्हणून आलो, क्लायंट म्हणून आलो, एकदम म्हणजे एकदम मित्रासारखे लोक भेटले. आणि त्यांनी एकदम फुल त्यांच्या म्हणजे एकदम मनापासून त्यांनी टॅटू काढला, भारी वाटलं मला. 14 तास गेले टॅटू मध्ये. रात्री 9:30-10 वाजले आम्हाला कम्प्लीट व्हायला. फायनल तो कम्प्लीट झाला आणि मस्त एक्सपिरियन्स होता. जे काय म्हणतात ना, माणसं भेटतात बिझनेस मध्ये ह्याच्यामध्ये, पण हे असे जे माणसं भेटले तिथे मला ते एकदम मित्रासारखे भेटले. आणि फॅमिली एकदम फॅमिली मेंबर असल्यासारखंच मला असं म्हणजे असं वाटलंच नाही की मी नवीन ठिकाणी आलोय ना आता हे, की बाबा एकदम भारी एक्सपिरियन्स होता.